हॅलो, मी राधा. स्वागत आहे आपलं आपल्या राधानगरीमध्ये. आपण सध्या बोलतोय पेट पॅरेंटिंगवर, स्पेशली माऊ पॅरेंटिंगवर. आज आपण बघूया छोट्या-छोट्या माऊंना शिशी-सुसूची सवय कशी लावायची, ज्यामुळे ते घरात कुठेही शिशी-पोटी करत फिरणार नाही. तर अगदी छोटं बाळ जेव्हा तुम्ही घरी आणता, त्यावेळेला त्याला अर्थातच माहिती नसतं कुठे सुसू करायची आहे. तुम्ही त्यांना शिकवू पण शकत नाही, तुम्ही पूर्ण वेळ त्याच्याबरोबर बसू पण शकत नाही. अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, तर त्याचं खाणं झालं की ज्या पॉटमध्ये तुम्ही त्याला उद्या सुसू-शिशी करायला लावणार आहात, त्या पॉटमध्ये तुम्ही हे टाका, त्यांची सँड मिळते, ती सँड घेऊन या. ती सँड टाका आणि त्याची शिशी झाली की त्याला थोडा वेळ त्या सँडमध्ये नेऊन बसवा. 1-2 वेळा तुम्ही बसवलत ना, की त्याला कळेल की आणि अर्थातच त्यांना मातीमध्ये शिशी-सुसू करण्याची सवय असतेच आधीपासनं. त्यामुळे हे खूप इझिली तुम्ही करू शकता, की त्यांना त्या सँडच्या पॉटमध्ये नेऊन ठेवलं की ते करतात. एकदा जरी केली तरी त्यांना कळतं पुढच्या वेळेसपासून पॉटची जागा शक्यतोवर बदलू नका काही दिवस सवय होईपर्यंत. ते पॉट त्याच जागेवर ठेवा, त्यातली सँड आहे तशीच ठेवा. ते बरोबर जातील आणि त्यामध्ये जाऊन शिशी-सुसू करतील. आणि नंतर त्यांचं झालं की तुम्ही आरामात ते स्कूप आउट करून फेकून देऊ शकता. हे काही दिवसांसाठी हा खूप छान उपाय आहे सुरुवातीला त्यांना शिकवायला. काही दिवस झाले की मात्र सँड म्हणजे सँड अव्हॉइडच करा. ते नॉर्मल पॉटमध्ये पण खूप छान सवय लागते जर तुम्ही लावली तर. हळू लावा. ज्यामध्ये सँड ठेवताय त्यातनं फक्त सँड काढून घ्या, वास तसाच राहू द्या. ते त्यात हळूहळू जायला लागतील आणि करायला लागतील. ही सवय लागते. पॉट कसं असावं हे मी तुम्हाला माझ्या फोटोजमध्ये टाकेन. मग तुम्हाला कळेल की कशा टाईपचं पॉट तुम्ही बनवू शकता त्यांच्याकरता, की ज्यामध्ये सँडची गरज पडणार नाही. सँड महाग पण पडते आणि थोडं सँडमुळे घरात वास पण राहतो जनरली. डॅम्पनेस एक वेगळाच वास घरामध्ये राहतो. पण ते जर ते पॉटमध्ये शिशी-सुसू करायला लागले तर तुम्हाला खूप सोपं जाईल. पॉट फक्त उचलून टॉयलेटमध्ये न्यायचं आणि धुवून टाकायचं आहे. ही सवय फार इझिली त्यांना लागू शकते. जर तुम्हाला ही सवय लावण्यात काही त्रास झाला, तुम्हाला काही प्रॉब्लेम्स म्हणजे येतात आहे, तुमचे कॅट्स ऐकत नाही आहेत, तर मला कमेंट्समध्ये सांगा. मी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आणि लहानपणी सँड आणि त्यानंतर सँड रिमूव्ह करून नॉर्मल पॉट हे मात्र करण्याचा प्रयत्न नक्की करा. या पुढचा व्हिडिओ आपण परत कॅटबद्दलच घेऊन येऊ. सो स्टे ट्यून. बाय बाय.